तर गाईज बिग बॉस बघून परत एकदा डोकं खूप जास्त खराब होते, पण यावेळेस निक्कीमुळे नाही जान्हवीमुळे, कारण की जान्हवी प्रत्येक गोष्टीवर खूप जास्त ओव्हर रिॲक्ट करते. तिला वाटते की फर्स्ट वीक मध्ये निक्कीने या सगळ्या गोष्टी करून जसं फुटेज घेतले, तिला वाटतं की हे सगळं सेम केलं तर मला पण खूप जास्त फुटेज भेटते, पण ती पण सेम निक्कीसारखी निगेटिव्ह दिसते, तिला कळत नाहीये. आणि ते असं वाटतं ती फुटेजसाठी मुद्दामच काहीतरी करते. तुम्ही आता तो एपिसोड बघितला असेल, सूरज आणि तिचा ते कचऱ्यावरनं काहीतरी वाद झाला, तर त्यामुळे ती विनाकारण त्या सूरजवरती किती ते काहीतरी असं फालतू करते. माझ्या डोक्यातच गेली जान्हवी. जशी लास्ट वीक मध्ये निक्कीची हवा निघली होती, मला वाटतं की ह्या वीकेंड मध्ये रितेश दादानी जान्हवीची हवा काढायलाच पाहिजे, तेव्हा सॅटिस्फाईड फील होईल आपल्या सगळ्यांना. आणि दुसरी गोष्ट, सगळेजण विचारतात की तू बिग बॉस मध्ये कोणाला सपोर्ट करतोय, तुम्ही जेन्युअनली सांगतो मी सूरज चव्हाणला सपोर्ट करतोय, कारण की तो एकटा माणूस बिग बॉस मध्ये असा आहे, तो मला एकदम जेन्युअन वाटतो. त्याला भलेही त्याला गेम नाही कळाले, पण त्याला माणसं कळाली आहेत. सो मला वाटतं की सूरजनी फायनल पर्यंत जायला पाहिजे बिग बॉस मध्ये. आणि आणखी एक गोष्ट, सूरजला बाहेर खूप निगेटिव्ह लोकांना सूरज खूप निगेटिव्ह वाटत होता, पण मला